पुलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला असून येथे रुग्णांना डोळ्यांच्या उपचारासाठी तारीखबाह्य मलम देण्यात आल्याचा गंभीर प्रकार 13 ऑक्टोबर 2025 रोजी उघडकीस आला। यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सांना घेराव घालून जाब विचारला। तुम यहाँ पे मतलब किसके साथ? जब भी तुमने बोले पेशेंट के साथ नहीं बोला, मैं ड्यूटी पे हूँ। जब भी क्या पूछा आपको? जब भी क्या पूछा? जब भी ड्यूटी पे बोला तूने? तुम्ही द्या औषध पण मला मी काय तुम्हाला काय नाही म्हणतो तुम्ही माझ्याकडे ऑनलाईन एंट्री असते औषध तुम्ही ऑनलाईन ते मला त्या सरला त्यांनी औषध घेतलं माझ्यापासून आणि तो लंपास करायला हे औषध हे लंपास करून राहिला तर पण ते गळ्यात टाकून त्याला मुलाला कसं नेलं गळ्यात तो पाहत होता ना कशाला तुमच्या मुलाला नेलं नाही मी आणि काहीच नाही गेलो मी माझा बाहेर निघून आलो। कासारखेड येथील रहिवासी रोहित वर्गणे यांना नेत्र तपासणीसाठी तारीखबाह्य मलम लावण्यात आले, ज्यामुळे त्यांना डोळ्यात खाज व त्रास जाणवू लागला। या प्रकारानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख आशिष पांडे, पुलगाव शहर प्रमुख संदीप कुचे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गाठले आणि जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घातला। घेरावानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने नेत्ररोग तज्ञांचे पथक पुलगाव ग्रामीण रुग्णालयात हजर करून रोहित वर्गणे यांची तपासणी केली। शिवसेनेच्या मते केवळ एकाच रुग्णाला नव्हे तर सकाळपासून तपासणी झालेल्या 72 नेत्ररोग रुग्णांना हेच तारीखबाह्य औषध देण्यात आले असल्याची शक्यता आहे। मित्र काय घडलं तुझ्यासोबत? हा जो डोळा आहे त्याचे टूप दिला होता मला। ओके। एक्सपायर झालेला मी लावल्याच्या नंतर एक्सपायर डेट चेक केली। हा डोळा खूप त्रास होता। अच्छा, कोणी दिलं तुम्हाला? डॉक्टरांनी ओपीडी त्या तपासणी करणारे डॉक्टरांनी ट्रेनिंग दिली। अच्छा, हे कधी दुपारी घडलं? दुपारी 11 वाजता घडलं। तुम्हाला हे त्रास केव्हापासून सुरू झाला? लावलं इथून 10च्या वेळेस घरी गेल्याच्या नंतर त्रास चालू झाला। बरं, ते औषध कुठे आहे तुमच्याजवळ एक्सपायर झालेले? सगळं 11 तारीख आता तुम्ही डॉक्टरांशी बोलून काय बोलले तुम्हाला? डॉक्टरने सांगितलं आणि हे एक्सपायर डेट आहे ना, ते डॉक्टर निघून गेले आहे। 2 नर्स होते ते आउट झाले, गायब झाले। अच्छा, नाव म्हणजे तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर पळून गेला का? ते कंप्लेंट करायला गेलो पोलीस स्टेशन, कंप्लेंट घेतली नाही पोलीस स्टेशन। त्यांनी म्हटलं तुम्ही DRT जा, आमच्या कंप्लेंट ठीक आहे मी चाललो। आणि त्या नर्सचा एक फोटो आहे माझ्याकडे आणि एक गायब झाली, ते लवकर दवाई घेतल्याबरोबर आउट झाला असं झालं आणि हे माझा पुतण्या होता। या 72 रुग्णांची तातडीने चौकशी करावी, तसेच रुग्णालयातील औषध भांडारात आणखी तारीखबाह्य औषधांचा साठा आहे का याचीही सखोल तपासणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या मागणीचे निवेदन पुलगाव पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे। प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास शिवसेना पक्षाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। पेशंट झाले त्याची चौकशी करण्यात यावी आणि दुसरा इच्छा औषधीची जे औषधी रीतसर आणखी दुसऱ्या एक्सपायरी असेल ते पण बदलण्यात याव्या आणि त्या पूर्ण दिवसभरचे जेवढे पेशंट झाले त्याची पण रीतसर तुम्ही जेवढे पेशंट झाले त्यांना कोणत्या डॉक्टरांनी ह्या औषध दिलं का त्याची पण तुम्ही रीतसर चौकशी करा आणि इथं स्टॉक कमी आहे त्याचं पण बघा आणि आम्हाला न्याय द्या साहेब। आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही नाही तोंडानं पण मागतो हातानं पण मागतो। सगळ्यात पहिले काय म्हटलं जेव्हा आम्ही समाधान करण्याचा अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी।
फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।